आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र। याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी माधव चंदनकर आणि हरीश मोटघरे। केंद्र शासनाच्या आयुष्यमान भव मोहिमेअंतर्गत स्वच्छता ही सेवा जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा इथं स्वच्छता मोहीम राबवून श्रमदान करण्यात आलं। केंद्र शासनाच्या राष्ट्रीय धोरणानुसार विविध शासकीय कार्यालयांना करण्याच्या खरेदी प्रक्रियेत सहाय्यभूत होणारं गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस अर्थात जेम हे पोर्टल विकसित करण्यात आलंय। या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित कार्यशाळेचं उद्घाटन नुकतेच निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके यांच्या हस्ते करण्यात आलं। भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर महिन्यात विविध पोषण विषयक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। पोषण आहार प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती। यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम यांच्या हस्ते पोषण आहार प्रदर्शनी कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। 24 ऑक्टोबर रोजी विजयादशमीनं या उत्सवाचा समारोप होणार आहे। तसंच धम्मचक्र प्रवर्तन दिन देखील साजरा होणार आहे। या उत्सवानिमित्त भंडारा जिल्ह्यात विविध कार्यक्रम पार पडत आहे। ते निर्विवाद आणि निर्विघ्न पार पडावे याकरता पोलीस विभाग सज्ज आहे। 75 अधिकाऱ्यांसह 600 पोलीस अंमलदार आणि होमगार्ड्सची नियुक्ती विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी करण्यात आली आहे। तरुण तरुणींच्या हाताला काम देण्याचा उदात्त हेतूनं 12 ऑक्टोबर रोजी भंडारा आणि 13 ऑक्टोबरला गोंदिया इथं खासदार नोकरी महोत्सवाचं तसंच नोकरीपूर्व मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या दोन्ही जिल्ह्यात युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात या आयोजनात सहभाग घेतला। भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये नेत्र तपासणी कक्षामध्ये रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी आणि कार्यालयीन नर्स आणि इतर कर्मचारी वाढवण्याची गरज असल्याचं भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या निदर्शनास आलं। त्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याची सूचना त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिली आहे। कमीत कमी कालावधीत समाजातील निदान न झालेल्या कुष्ठरुग्ण आणि क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणणं आणि कुष्ठरोग आणि क्षयरोगाबाबत समाजात जनजागृती करणं या उद्देशानं केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या दरम्यान संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम आणि कुष्ठरुग्ण शोध मोहीम हे अभियान आरोग्य विभागाद्वारे राबवण्यात येणार आहे। संपूर्ण राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल्यानंतर ओबीसी बांधव देखील राज्यामध्ये आक्रमक झाल्याचं चित्र गोंदियात पाहायला मिळालं। मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी झाल्यानंतर ओबीसी बांधवांनी मराठ्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण ओबीसींच्या कोट्यामधून मराठा आरक्षण खपवून घेणार नाही अशी भूमिका ओबीसी संघटनांनी घेत राज्यभर आंदोलन उभारलं। याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गोंदिया शहरातील प्रमोद गुडदे यांनी आपल्या घरी गणेश मूर्तीची स्थापना केल्यानंतर त्या देखाव्यातून ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जनजागृती केली। गोंदिया जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो। विशेषतः सालेकसा, देवरी, सडकअर्जुनी, मोरगाव, अर्जुनी आणि आमगाव या 5 तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव वास्तव्य करत असून आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा, त्यांना सोयी सुविधा मिळाव्या या हेतूनं आमदार सहसराम कोरोटे यांनी आमगाव शहरालगत असलेल्या बिरसी गावामध्ये आदिवासी मुलींसाठी वसतिगृहासाठी निधी खेचून आणला। त्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम नुकताच आमदार कोरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला। एकूण 5,37,88,000 रुपयांच्या निधीतून सुसज्ज असं वसतिगृह तयार होणार असून यामध्ये हजारो आदिवासी मुलींना राहता येणार आहे। खासदार सुनील मेंढे यांच्या वतीनं गोंदिया शहरात खासदार रोजगार महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। गोंदिया जिल्ह्यात 3,000च्या वर बेरोजगार युवक युवतींनी या मेळाव्यात हजेरी लावली। सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनानं आयुष्यमान भव ही योजना 1 सप्टेंबर पासून सुरू केली असून गोंदिया जिल्ह्यात सडकअर्जुनी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य मेळाव्याचं आयोजन नुकतंच करण्यात आलं। गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टर या मेळाव्यात उपस्थित होते। यात कान नाक घसा तज्ज्ञ, त्वचा रोग तज्ज्ञ, हृदय रोग तज्ज्ञ, महिला रोग तज्ज्ञ तसंच बाल रोग तज्ज्ञ आदी तज्ज्ञ डॉक्टर मंडळी उपस्थित होती। नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया करण्यात तरबेज असलेल्या देवरी दलम नक्षल कमांडर लच्छू उर्फ लच्छन सुकराम सोमारू कुमेटी याच्यावर शासनानं 16 लाखांचं बक्षीस ठेवलं होतं, परंतु नक्षल चळवळीतील बिकट परिस्थिती पाहून देवरी दलमचा नक्षल कमांडर लच्छू उर्फ लच्छननं त्याची पत्नी कमला उर्फ गौरी हिच्यासह पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं। आताच आपण ऐकलत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र। याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी माधव चंदनकर आणि हरीश मोटघरे।